एका वृद्ध स्त्रीला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले होती. मुलीचे केस सोनेरी होते, पण तिच्या भावाच्या ते कधीच लक्षात आले नाही. पण जेव्हा ते मोठे झाले आणि ती मुलगी मोठी होऊन एक सुंदर तरुणी झाली आणि अचानक त्या भावाने तिचे सोनेरी केस पाहिले, जणू काही त्याने ती यापूर्वी कधीच पाहिले नव्हते आणि तो तिच्या मोहात पडला. तो त्याच्या आईकडे गेला आणि त्याने विनवणी केली की आपल्या बहिणीशीच लग्न करण्याचा आग्रह धरण्यास सुरुवात केली. हे ऐकून आईला धक्काच बसला. काहीतरी अनर्थ घडणार आहे हे तिला जाणवले, पण तिने स्वतःला सावरले. आपल्या भावना व्यक्त करू न शकल्याने तिने लग्नाच्या मेजवानीसाठी पीठ, तांदूळ आणि डाळ आणायला आपल्या मुलाला शहरात पाठवले आणि ती तिच्या मुलीकडे गेली. मुली, आता तू मला सोडून जाण्याची वेळ आली आहे. आजपासून तू माझ्यासाठी मेलेल्या सारखीच आहे. तू इतकी सुंदर आहेस की मी तुझं रक्षण करू शकत नाही. तुझे सोनेरी केस पाहून कोणालाही तुझ्यावर प्रेम केल्याशिवाय राहवत नाही. मी तुझ्यासाठी एक मुखवटा बनवून घेईन. तो तुझं रक्षण करेल. तुझा चेहरा आणि केस लपवून तो तुला संकटातून वाचवेल. ती आई कुंभाराकडे धावत गेली आणि त्याला एक सोन्याचे भांडे देऊन आपल्या मुलीसाठी मुखवटा बनवायला सांगितले. त्याच रात्री तिने आपल्या मुलीला खाण्याचे एक पाकिट दिले आणि तिला पाठवून दिले. ती जात असताना तिची आई म्हणाली, जोपर्यंत तुझे चांगले दिवस येत नाहीत तोपर्यंत मास्क काढू नकोस. मुलीच्या जाण्याच्या दुःखाने व्याकुळ झालेल्या आईने विष प्राशन केले. दुसऱ्या दिवशी मुलगा शहरातून परत आला. त्याला त्याची आई मृतावस्थेत आढळली. बहिणीचा कुठेच पत्ता नव्हता. त्याने तिचा खूप शोध घेतला, पण व्यर्थ. तो वेडा झाला आणि दारोदार भटकू लागला. त्याच वेळी त्याची बहीण सुद्धा इकडे तिकडे भटकत होती. तिच्या आईच्या भाताची आणि पोळ्यांची गाठोडी संपेपर्यंत ती तिथेच राहिली. तिचा चेहरा मातीच्या वडीसारखा दिसत होता, म्हणून तिने तिचं नाव बदलून हांची ठेवलं. दुपारी आणि मध्यरात्री ती नदी किंवा ओढ्याजवळ थांबायची. ती गाठोडी उघडायची आणि काहीतरी पोटात कोंबायची. घरी परत जाताना जेव्हा ती तिथून खूप दूर आली तेव्हा तिला एक वृद्ध स्त्री भेटली. त्या म्हातारीने तिला आपल्या घरी घेतले आणि तिला अन्न दिले. एके दिवशी त्या म्हातारीने तिला सांगितले की एका श्रीमंत सावकाराला मोलकरणीची गरज आहे. तो जवळच राहतो. ती हांचीला कामावर ठेवायला तयार होते. हांचीही होकार देते आणि सावकारही तिला कामावर ठेवतो. ती त्या वाड्यात कामाला गेली. ती एक उत्तम स्वयंपाकी होती. तिचे भाताचे पदार्थ अप्रतिम होते. काही दिवसांनी सावकाराने बागेत मेजवानी आयोजित केली. त्याने हांचीला सर्वात स्वादिष्ट तांदळाचे गोड पदार्थ बनवायला सांगितले. घरातील सर्वजण मेजवानीसाठी बागेत गेले. हांची आणि सावकाराचा मुलगा वगळता बाकी सर्वजण निघून गेले होते. ते दोघे काही कामासाठी बाहेर गेले होते. हांचीला वाटले की ती घरी एकटीच आहे, म्हणून तिने आंघोळीसाठी गरम पाणी केले. तिचे कुटुंबीय येण्यापूर्वी तिला आंघोळ करायची होती. तिने आपला मास्क काढला, आपले सुंदर सोनेरी केस मोकळे सोडले आणि आपल्या कोरड्या शरीराला तेल लावून आंघोळ करू लागली. तेवढ्यात सावकाराचा मुलगा परत आला आणि त्याने नोकराने हांचीला हाक मारली. स्नानघरात असलेल्या हांचीला काहीच ऐकू आले नाही. तो चिडला. त्याने घरभर तिचा शोध घेतला. आवाज ऐकून त्याने बाथरूममध्ये डोकावून पाहिले, तेव्हा त्याला हांची तिच्या पूर्ण सौंदर्यात दिसली. हांचीला काही काळाच्या आतच तो गायब झाला. तो हांचीच्या तेजस्वी सौंदर्याने आणि तिच्या सोनेरी केसांच्या तेजाने मोहित झाला होता. त्याने तिला आपली पत्नी बनवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा कुटुंब बागेतून परत आले तेव्हा मुलाने आपल्या आईला बाजूला नेले आणि तिला आपला हेतू सांगितला. त्याचा हेतू ऐकून आईला धक्का बसला आणि दुःख झाले. तो मुलगा त्या सावळ्या मोलकरीणवर मोहित झाला होता. तिने त्याला सल्ला दिला की त्याने खालच्या जातीच्या सावळ्या मुलीवर आपले आयुष्य वाया घालवू नये. तिने वचन दिले की काही दिवसातच ती त्याच्यासाठी एका श्रीमंत घराण्यातून एक सुंदर पत्नी शोधून देईल. पण मुलगा आपल्या मतावर ठाम राहिला.
आई आणि मुलगा बराच वेळ वाद घालत होत राहिले. शेवटी मुलाने आपल्या आईला सर्व काही सांगितले. त्याने हांचीचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढले. हाची काही प्रतिक्रिया देण्याआधीच सावकाराच्या मुलाने तिचा मुखवटा खेचून काढला आणि तिला जमिनीवर फेकून दिले. त्यांच्या समोर सोनेरी केसांचा भव्य मुकुट परिधान केलेली शानदार हांची उभी होती. तिच्या अतुलनीय सौंदर्याने आई थक्क झाली. तिला आपल्या मुलाचे वेळ समजले. तिला हांचीच्या सौजन्याची आणि नम्रतेची नेहमीच प्रशंसा वाटत असे. तिने अप्रभावित हांचीला दुसऱ्या खोलीत नेले आणि तिने तिला काही प्रश्न विचारले. त्याची विलक्षण कहाणी ऐकून ती तिच्या प्रेमात आणखीनच पडली. शुभ मुहूर्त साधून तिने घाईघाईने हांचीचे लग्न आपल्या मुलाशी लावून दिले. नवविवाहित जोडपे एखाद्या युवतीप्रमाणे आनंदित होते, पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. एका जादूगाराची खास तो एका सल्लागार होता. सावकाराच्या वर्तुळातील सर्वजण त्याला गुरुस्वामी म्हणत असत. तो जादूटोणा आणि मांत्रिक विद्येतील तज्ज्ञ म्हणून ओळखला जात असे. गुरुस्वामी आपल्या कार्यासाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध होते. त्याची नजर हांचीवर होती. त्याला तिला कोणत्याही परिस्थितीत मिळवायचे होते. एके दिवशी हांचीच्या सासूने गुरुस्वामींना सांगितले की त्या आपल्या नातवाला पाहण्यासाठी आता आणखी थांबवू शकत नाहीत. हे ऐकून गुरुस्वामींना खूप आनंद झाला. त्यांनी पटकन एक योजना आखली. त्यांनी गृहिणीला हांचीला त्यांच्याकडे घेऊन यायला सांगितले. तो एक अशी जादू करणारा होता ज्यामुळे त्याचे पाय लवकरच जड होतील. यासाठी त्याने काही केळी, बदाम, विड्याची पाने आणि सुपारी मागितली. एका शुभ दिवशी गुरुस्वामींनी हांचीला बोलावले. त्याच्यासमोर मंत्रित फळे आणि सुकामेवा ठेवण्यात आला. जर हांचीने ते खाल्ले तर मंत्राचा प्रभाव पडेल आणि तो बरा होईल. जेव्हा हांची त्याच्याकडे आली तेव्हा तो मोहिनी मंत्राचा जप करत होता आणि हांची आपली व्हावी अशी प्रार्थना करत होता. हांची त्याच्या जाळ्यात अडकणार नव्हती अशा तांत्रिकांना ती चांगलीच ओळखत होती. गुरुस्वामींनी तिला खायला एक केळे दिले. हांचीने ते गुपचूप गटारात फेकून दिले आणि सोबत आणलेली दुसरी केळी खाल्ली. त्या रात्री जेव्हा गुरुस्वामी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा त्यांना खात्री होती की मोहिनी मंत्र हांचीला खेचून आणेल. तो तिला आणून आपल्या मिठीत घ्यायचा. तो पलंगावर पडून तिची वाट पाहत असे. योगायोगाने गटारात पडलेले जादुई केळे एका म्हशीने ते खाल्ले आणि ती गुरुस्वामींवर मनापासून प्रेम करू लागली. परमानंदाच्या भरात ती गुरुस्वामींच्या खोलीकडे धावत गेली आणि त्यांच्या दारावर आपली शिंगे आपटली. ती हांची आहे असे समजून गुरुस्वामी दार उघडायला धावले. दार उघडताच त्या मादक म्हशीने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांना गंभीर जखमी केले. पण गुरुस्वामींनी हार मानली नाही. काही दिवसांनी त्यांनी हांचीच्या सासूला हांचीला एका विधीसाठी त्यांच्याकडे पाठवायला सांगितले. जेव्हा हांची त्याच्याकडे आली तेव्हा त्याने तिला जादुई बदाम आणि विड्याची पाने दिली. पण चलाख हांचीने तीच जुनी युक्ती वापरली. तिने गुपचूप सोबत आणलेले बदाम आणि विड्याची पाने खाल्ली. आपल्या खोलीत परत जाताना हांचीने गुरुस्वामींनी दिलेले बदाम आणि विड्याची पाने घेतली. विड्याची पाने वेगवेगळ्या भांड्यांमध्ये, तव्यामध्ये आणि वाट्यांमध्ये ठेवली होती. रात्री ती भांडी, तवे आणि वाट्या गरम गळत गुरुस्वामींच्या खोलीच्या दिशेने येत असत. त्यांनी दरवाजावर जोरजोरात ठोके मारले. हाचीची आतुरतेने वाट पाहत असलेल्या गुरुस्वामींनी दरवाजा सटकन उघडला, पण आलिंगन आणि चुंबनाऐवजी त्यांना निर्जीव भांड्यांचा मारा सहन करावा लागला. तिसऱ्यांदा हाचीने गुरुस्वामींनी दिलेली सुपारी झाडूवर फेकली. त्या काट्यांच्या झाडूने त्या लंपट तांत्रिकाचे संपूर्ण शरीर रक्ताने माखले. आपल्या गोड बोलण्याचा उपयोग होणार नाही हे लक्षात आल्यावर त्याने एक वेगळी युक्ती ठरवली. तो आपला जुना मित्र हांचीच्या सासऱ्याकडे गेला आणि त्याला
आपल्या बागेत बोलवले. मी आणखी एक मेजवानी आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्या म्हाताऱ्या सावकाराने होकार दिला. यावेळी सुद्धा हांचीने भाताचे स्वादिष्ट पदार्थ बनवले आणि एका सुस्वभावी सुनेप्रमाणे घराची काळजी घेतली. ती तिथेच राहिली. घरातील बाकीचे सर्वजण मेजवानीला उपस्थित होते. मेजवानीच्या मध्यभागी गुरुस्वामींनी सर्वांना सांगितले की ते घरी काहीतरी विसरले आहेत आणि परत जाणार आहेत. मी परत येतो. हाची स्वयंपाकघरात काम करत असे. तो चोरून हांचीच्या खोलीत शिरतो. तिथे त्याला पलंगावर साडी, फेटा आणि पुरुषांचे इतर कपडे आढळतात. त्याने चघळलेली विडीची पाने आणि विडीचे ठोकटे जमिनीवर आणि पलंगावर विखुरली. त्यानंतर तो बागेकडे धावत गेला, जिथे सावकाराचे घर होते. तिथले लोक मजा करण्यात मग्न होते. तो तिथे पोहोचताच धापा टाकत ओरडला, तुमची सून वेश्या आहे. मी तिला तिच्या प्रियकरासोबत पाहून आलो आहे. त्या निर्लज्ज स्त्रीने संपूर्ण कुटुंबावर शर्मेची छाया आणली आहे. तिने स्त्रियांचा सन्मान धुळीस मिळवला आहे. एक भयंकर आपत्ती, एक घोर पाप. संपूर्ण कुटुंब पापी आहे. रांडे हलकट. कुटुंबाच्या हितचिंतकाच्या तोंडून हे धगधगते शब्द ऐकून सगळे जण घरी परत पळाले. प्रचंड क्रोधाने खवळलेले गुरुस्वामी त्याने सर्व पुरावे सादर केले. शाल, फेटा, विड्याची पाने आणि सिगारेटचे थोटके या सर्वांवरून हांचीचे चारित्र्य वाईट असल्याचे स्पष्ट दिसत होते. आपल्या खोलीत हे सर्व पाहून हांचीला धक्का बसला होता, पण तिला तिच्या स्पष्टीकरणाकडे कोणीही लक्ष दिले नाही. तिने सांगितले की गुरुस्वामी एक वाईट माणूस होता. तिने त्यांना त्याच्या काळ्या जादूविषयीही सांगितले, पण त्यांचा हांचीवर आता अजिबात विश्वास उरला नव्हता. त्यांनी तिला इतके मारले की तिचे शरीर जखमांनी भरले. हांचीच्या लक्षात आले की सर्वजण तिच्या विरोधात आहेत, म्हणून तिने आपले ओठ मिटले आणि नशिबापुढे शरणागती पत्करली. त्यांनी तिला एका खोलीत कोंडून 3 दिवस उपाशी ठेवले. तरीही त्यांनी तिला दूरच ठेवले. ते तिच्याकडून कबुली मिळवू शकले नाहीत. तिच्या हट्टी मौनामुळे तिचा नवरा आणि सासरे अधिकच संतापले. आपल्या युक्तीच्या यशामुळे गुरुस्वामींना प्रचंड आनंद झाला होता. ते म्हणाले, या वेशेवर मारहाणीचा काही परिणाम होणार नाही. तिच्या पापांसाठी तिला पूर्ण शिक्षा मिळालीच पाहिजे. तिला एका पेटीत बंद करून माझ्याकडे द्या. मी तिला ठार मारेन. मी तिला नदीत फेकून देईन. पापी माणसा, तू त्याच्यावर दया दाखवत आहेस. जसे पेराल तसे उगवेल. त्याला त्याच्या लायकीची शिक्षा मिळालीच पाहिजे. क्रोध आणि लज्जेने त्यांना आंधळे केले होते. त्यांनी हांचीला ओढले, एका पेटीत बंद केले आणि गुरुस्वामींच्या हवाली केलं. गुरुस्वामी उठून निघून गेले. आपला कट यशस्वी झाल्याच्या आनंदाने त्यांचे हृदय उचंबळून येत होते. आता त्यांना या नोकरांपासून सुटका करून घ्यायची होती. त्यांनी त्यांना सांगितले की नदी खूप दूर आहे. सकाळपर्यंत त्यांनी ती पेटी शहराबाहेर राहणाऱ्या एका वृद्ध स्त्रीकडे ठेवली. त्याला माहीत नव्हते की ही म्हातारी हांचीची दत्तक आई होती. तिनेच हांचीला सावकाराकडे नोकरी मिळवून दिली होती. गुरुस्वामींनी त्या म्हातारीला सांगितले की खोक्यात पिसाळलेले कुत्रे आहेत. मी त्यांना सकाळी नदीत फेकून देईन. त्याने त्या म्हातारीला पेटीला अजिबात हात न लावण्याची वारंवार ताकीद दिली, नाहीतर कुत्रे तुझे तुकडे तुकडे करतील. त्या वृद्ध स्त्रीचा चेहरा भीतीने फिका पडला. गुरुस्वामींनी तिला वचन दिले की ते धोकादायक कुत्र्यांना लवकरच घेऊन जातील. त्यांच्या घरून निघून गेल्यानंतर म्हातारीला पेटीतून एक विचित्र आवाज ऐकू आला. सुरुवातीला तिला वाटले की ते कुत्र्यांचे भुंकणे आहे, पण मग तिला तिचे नाव ऐकू आले. हांचीने म्हातारीला हाक मारली. तिने तिला ओळखले होते आणि मदतीसाठी याचना करत होती. त्या वृद्ध स्त्रीने घाबरून खोक्याचे झाकण उघडले आणि फटीतून आत डोकावून पाहिले आणि आश्चर्याला सीमा नव्हती. आतमध्ये हांची वळून पडून होती. त्या म्हातारीने तिला बाहेर ओढले आणि खायला दिले.
हाचीने कित्येक दिवसांपासून काही खाल्ले नव्हते. ती भुकेने मरत होती. तिने त्या म्हातारीला आपल्या दुर्दैवी आणि दृष्ट गुरुच्या दुष्कृत्यांबद्दल सांगितले. तिने लक्षपूर्वक ऐकले. तिच्यातील मातृत्वाच्या भावनेने पटकन एक उपाय शोधून काढला. तिने हांचीला एका कपाटात लपवले आणि घरातून बाहेर पडली. ती अनेक रस्त्यांवरून चालत गेली. भटकल्यानंतर तिला एक माणूस भेटला, ज्याला आपल्या वेड्या कुत्र्यापासून सुटका हवी होती. त्या म्हातारीने वेड्या कुत्र्याच्या तोंडावर शिक्का मारला. तिने त्याला घरी आणले आणि एका पेटीत बंद केले. पेटीचे झाकण नीट बंद करण्यापूर्वीच त्याने कुलूप सैल केले. गुरुस्वामी लवकरच परत आले. त्याला आपल्या यशाचा हांचीवर होणारा परिणाम पाहायचा होता. सुगंधी कपडे घालून तो गुणगुणत आत शिरला आणि त्याने खोक्याच्या कडीला तपासले. ती वृद्ध स्त्री थरथरत्या आवाजात म्हणाली की भीतीमुळे तिने त्या पेटीला स्पर्शही केला नव्हता. गुरुस्वामींनी तिला खोलीत त्यांना एकटे सोडायला सांगितले, जेणेकरून त्याची संध्याकाळची प्रार्थना करू शकत होता. जेव्हा ती म्हातारी निघून गेली तेव्हा त्याने आतून दरवाजाला कुलूप लावले. मग त्याने हांचीला प्रेमाने हाक मारली आणि पेटीचे त्याने झाकण उघडले. ट्रंकमध्ये कुत्रा पाहताच त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच्या तोंडाला फेस लागला होता. त्या कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली आणि कुत्र्याने त्याला सर्वत्र चावले. गुरुस्वामींचा आक्रोश ऐकून शेजारी धावत आले. त्यांनी कुत्र्याला ठार मारले, पण ते गुरुस्वामींना वाचवू शकले नाहीत. गुरुस्वामींच्या निधनाची बातमी ऐकून हाचीचे पती आणि कुटुंबीय खूप दुःखी झाले. काही महिन्यानंतर त्या वृद्ध महिलेने त्यांना जेवणासाठी घरी बोलावले. न्याय मिळाला नाही तर त्या वृद्ध स्त्रीला शांतपणे विश्रांती कशी मिळणार? सावकाराला आणि त्याच्या कुटुंबाला एकशाही जेवण वाढण्यात आले. त्यांच्या जेवणात भाताचा समावेश होता. हांची ते पदार्थ इतके अप्रतिम होते की ते दुसरे कोणीही बनवू शकले नसते. त्यांची चव घेऊन सर्वांना हांचीची आठवण झाली आणि ते दुःखी झाले. त्यांनी विचारले की इतका अप्रतिम पदार्थ कसा बनला जाऊ शकतो? जेवण कोणी बनवलं? ती नक्कीच हाची इतकीच कुशल असेल. उत्तर देण्याऐवजी त्या म्हातारीने हाचीला आणून त्यांच्या समोर उभे केले. तिच्या सासरच्या मंडळींना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यांना वाटले होते की ती खूप पूर्वीच मरण पावली असेल आणि नदीत वाहून गेली असेल. ती इतक्या दूर गेली होती की परत येण्याचा मार्ग नव्हता. गुरुस्वामींनी त्यांना वाचवले आणि मग तो बिचारा वेडा होऊन मेला. त्या म्हातारीने त्यांना सांगितले. हाची आणि दुष्ट गुरुस्वामी यांची खरी कहाणी सांगितली. हाचीचा नवरा आणि त्यांचे कुटुंबीय पश्चातापाने व्याकुळ झाले होते. ते कितीही वाईट वागले. त्यांनी लबाड गुरुस्वामीला शाप दिला आणि हाचीकडे क्षमा मागितली. तो दिवस परत आला. तिला त्या दिवसाची कमतरता भासली नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.